यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। नाशिकमधून टवाळखोरांनी महिलांचा रुद्र अवतार अनुभवला आहे। भर चौकात महिलेची छेड काढणाऱ्या टवाळखोराला 3 महिलांनी चांगला चोप दिलाय। भर चौकात महिलेची छेड काढणाऱ्या या टवाळखोराला खरं तर या महिलांनी चोप दिलाय आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। नाशिकच्या डॉक्टर हेडगेवार चौकातील 28 तारखेची ही सगळी घटना आहे। सीसीटीव्ही समोर आले। सध्या अंबड पोलिसांनी 4 टवाळखोरांवर सध्या गुन्हे दाखल केले। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। प्रांजल, आपण पाहतो या महिलांनीच नराधमाला चोप दिल्याचं सीसीटीव्हीत पाहायला मिळतंय। नेमकी काय घटना घडली होती? वर्षा, आपण ही जर घटना बघितली तर गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न खरं तर चर्चेत आहे। विनयभंगाचे देखील प्रकार हे समोर येत आहेत। नाशिकमध्ये देखील गेल्या मागील आठवड्यात जवळपास असे 3 ते 4 प्रकार हे समोर आलेले असतानाच सिडकोच्या हेडगेवार चौकामध्ये 28 तारखेला म्हणजे परवाच दुपारी एक महिला जी आहे ती खरं तर फोनवरही बोलत होती। त्याचवेळी समोर 3 ते 4 टवाळखोर तिथे उभे होते आणि त्या टवाळखोरांनी या महिलेची छेड काढली होती। त्या महिलेने त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता या टवाळखोरांनी अरेरावी देखील केली। मात्र याच वेळी दुचाकीवरती 2 मुली तिथे आल्या आणि ती महिला आणि या 2 मुलींनी मिळून या टवाळखोराला बेदम असं चोप दिलेला आहे। आपण या दृश्यांमध्ये जर बघितलं तर अक्षरशः लाथाबुक्क्यांनी त्यांना चोप हात दिलेला आहे आणि या टवाळखोरांना चांगलीच अद्दल ही घडवलेली आहे। या टवाळखोरांना अक्षरशः पळून जाण्याची वेळ करत राहिलेली होती। या घटनेनंतर इथे एक माजी नगरसेविका देखील आल्या आणि त्यांनी या सर्व घटनेबाबत पोलिसांकडे तक्रारी दाखल केली आहेत। त्या तक्रारीनंतर पोलिसांनी 4 टवाळखोरांवरती गुन्हे देखील दाखल केलेले आहेत। मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर या महिलांचा कुठेतरी रुद्र अवतार जो आहे तो या टवाळखोरांनी अनुभवलेला आहे। महिला या कधी आईच्या रूपात करत होती, कधी प्रेमळ अशी बघायला मिळते, तर कधी कधी ती दुर्गा बनते, कधी कधी ती रणरागिणी देखील बनते आणि हेच सर्व चित्र जे आहे ते नाशिकमध्ये देखील बघायला मिळालेलं आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये करते सर्व दृश्य जे आहेत ते कैद झालेली आहेत आणि हे सीसीटीव्ही जे व्हिडिओ आहेत ते देखील आता समोर आलेले आहेत। एकंदरीतच या घटनेनंतर जरी आता पोलिसांनी कुठेतरी टवाळखोरांवरती कारवाई करणं हे गरजेचं आहे। निश्चितच प्रांजल, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।